नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन अँड जॉब अपडेट्स मध्ये तुमचे स्वागत आहे. EPS 95 पेन्शन धारकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्वाची बातमी समोर येत आहे. जर तुमच्या हायर पेन्शनचा अर्ज कागदपत्रांच्या अभावामुळे अडकला असेल तर आता काळजी करू नका. मुंबई उच्च न्यायालयाने एक असा ऐतिहासिक निकाल दिला आहे ज्यामुळे लाखो पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नक्की काय आहे हा निर्णय आणि याचा फायदा तुम्हाला कसा होणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, 18 एप्रिल 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने एक याचिकेवर सुनावणी करताना स्पष्ट केले आहे की केवळ मालकाने रेकॉर्ड न ठेवल्यास किंवा जुनी कागदपत्रे उपलब्ध नसल्यास EPFO पात्र कर्मचाऱ्यांचा हायर पेन्शनचा हक्क नाकारू शकत नाही. बऱ्याच वेळा काय होते की जुन्या कंपन्यांचे रेकॉर्ड उपलब्ध नसतात किंवा मालक तो सादर करत नाही. अशा वेळी EPFO कर्मचाऱ्यांचे अर्ज फेटाळून लावले जाते. पण आता न्यायालयाने ठणकावून सांगितले आहे की रेकॉर्ड जतन करण्याची जबाबदारी ही मालकाची आणि देखरेख करण्याची जबाबदारी EPFO ची आहे. याचा फटका गरीब कर्मचाऱ्यांना बसता कामा नये. न्यायालयाचे महत्वाचे निरीक्षण काय आहे पहा मित्रांनो. न्यायालयाने आपल्या निकाल पत्रकात काही महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. त्यामध्ये पहिला आहे कर्मचाऱ्यांचा दोष नाही. जर कर्मचारी पात्र असेल आणि त्याने आपला हिस्सा भरला असेल तर तांत्रिक कारणास्तव त्याला पेन्शन पासून वंचित ठेवता येणार नाही. दुसरा आहे EPFO ची जबाबदारी. कागदपत्रांची पडताळणी करणे हे EPFO चे काम आहे. मालकाने सहकार्य केले नाही तरी पर्यायी मार्गाने पडताळणी करून पेन्शन मंजूर करावी. आणि तिसरा आहे हायर पेन्शनचा मार्ग मोकळा. या निर्णयामुळे अशा हजारो कर्मचाऱ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे ज्यांचे अर्ज केवळ मिसिंग रेकॉर्ड मुळे प्रलंबित होते. याचा फायदा कोणाला होणार? तर मित्रांनो, हा निकाल अशा लोकांसाठी गेम चेंजर ठरणार आहे ज्यांचे पगार स्लॅब पेक्षा जास्त होते पण कंपनीने रेकॉर्ड दिले नाहीत. ज्या कंपन्या आता बंद झाल्या आहेत किंवा ज्यांचे व्यवस्थापन बदललेले आहे त्या कर्मचाऱ्यांनी हायर पेन्शनसाठी जॉईंट ऑप्शन फॉर्म भरलेला आहे पण EPFO कडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. तर मित्रांनो, हा होता मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. जर तुमचेही पेन्शनचे काम रखडलेले असेल तर तुम्ही या निकालाचा संदर्भ घेऊ शकता. ही माहिती जास्तीत जास्त पेन्शन धारकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणाचेही नुकसान होणार नाही. अशाच लेटेस्ट अपडेट, 8व्या वेतन आयोग आणि सरकारी नोकरीच्या बातम्यांसाठी आपल्या एज्युकेशन अँड जॉब अपडेट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.